मी सूर्यकांत शिव पवार, चाळीसगाव उपासना केंद्र, चाळीसगाव. काय सांगावं, असा अद्भुत अतिशय विलक्षण अनुभव हा आमचा म्हणजे कुटुंबाला घडलाच. पण त्याचं असं झालं की रात्री झोपताना आम्ही दार लावलो, नेहमीप्रमाणे कडी वगैरे लावून झोपलो. ती खिडकी उघडी राहिली, ते लक्षात नाही आलं. आणि तिथून एका चोराने आमचा दरवाजा कळीकोंडा काढला आणि त्याने घरात प्रवेश केला. आम्ही गाढ झोपेत, आम्हाला काहीच कळलं नाही. त्यावेळेला कपाटामध्ये माझं बिल आलेलं होतं, पैसे पण होते कपाटामध्ये. नंतर देवाऱ्यामध्ये चांदीच्या मूर्त्या आहेत. परंतु त्या चोराने काही न करता फक्त माझ्या मिसेसचं, ती शिक्षिका असल्यामुळे भरणा असतो, तो भरणा आणि माझ्या अपडाऊनमधले काही खिशातले काही असे मिळून आणि दोघं मोबाईल घेऊन तो पसार झाला. सकाळी उठल्यानंतर बघतो, अरे आपल्या घरात चोरी झाली. समोर बापूंना म्हटलं, बापू तुम्ही असताना झालं आणि हे बाकीचं कसं काय वाचवलं तुम्ही, की घरातलं एवढी मोठी रक्कम नाही गेली आणि हीच फक्त काय 12-15 हजारावर तू निभाव. म्हणजे आमची चूक जी काय झाली खिडकीची, ती तू किरकोळ निभवलीस. काय म्हणावं याला. मग फक्त बापू, हा जो चोर आहे हा मात्र मला महिन्याच्या आत उलगडला पाहिजे. बघा म्हटलं होईल का असं. मी एवढंच म्हणलो आणि मिसेस आणि आम्ही बस आपला डॅट आहे आणि तो करेल. बघा 20 ते 22 दिवसामध्ये तो चोर सापडला. काय म्हणावं याला आश्चर्य. आणि त्याला म्हटलं, बापू मला त्याला बघायचं आहे. तर पोलीस आमच्या घरी येऊन चोर पकडलेला आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्याला ओळखा. अहो म्हटलं, मी तर गाढ झोपेत होतो, तो घरभर फिरून गेला आणि मी कसं ओळखणार त्याला आता. आश्चर्यच आहे. नाही म्हणे, तोच आहे, तो चोर आहे, त्याच्याजवळ तुमचे दोघं मोबाईल सापडले म्हणून तो तुमचाच चोर आहे म्हणे. बघा काय म्हणावं याला. अशक्य ते शक्य, म्हणजे काय शब्द नसताना बापू खरोखर तू काय कळला नाहीस, पण जाणवतोस मात्र, तू नक्की जाणवतोस बापू, प्रत्येक क्षणाला जाणवतोस. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.